नागपुरात नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या मदतीने आरटी प्रवेश, 17 पालकांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये मुदतबाह्य पोषण आहाराच्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह, तर पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 वर्षात गर्भपाताचे 6 मोठे रॅकेट उघडकीस. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी 10 जणांना पोलीस कोठडी, तर आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश. हिट अँड रन प्रकरणामध्ये अटकेत असणाऱ्या आरोपीची कार विना नोंदणी आणि आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी केली अटक. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा मोठं आंदोलन होईल. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम. जरांगे 4 जूनला अंतर्वालीत पुन्हा उपोषण सुरू करणार. राज्यपाल रमेश बैस 5 दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर. जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार. 12वीचा निकाल आज जाहीर होणार. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. महाराष्ट्रात 5ही टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरलेलाच. राज्यात सरासरी 60% मतदानाची नोंद, तर 48 जागांच्या निकालाची जनतेत प्रचंड उत्सुकता. फायर फायटिंग यंत्रणा नसलेल्या इमारतींवर कारवाई करा. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. देशातल्या 428 लोकसभा मतदारसंघात मतदान संपलं. 115 लोकसभा मतदारसंघात मतदान शिल्लक. तर आता यूपी, बिहार, हिमाचलमध्ये निवडणुकीची रणधुमाळ. मुंबईतील गोदरेजच्या जागेवरून आमदार बच्चू कडू आक्रमक. बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार, बच्चू कडूंची घोषणा. केजरीवालांवर जीवघेणा हल्ला करण्याचं भाजपचं कारस्थान. आप नेते खासदार संजय सिंग यांचा गंभीर आरोप. आप आमदारांची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी. देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला प्रधानमंत्रीऐवजी पंतप्रधान म्हणणंच योग्य. भाषा सल्लागार समितीची राज्य सरकारला शिफारस. रत्नागिरीमधल्या शशिकांत वारिसे हत्या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेडकरच्या जामिनास हायकोर्टाचा नकार. पत्रकाराला जीवे मारण्याच्या उद्देशानं हल्ला केल्याचं कोर्टाचं निरीक्षण. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचा मान्सून पूर्व तयारीचा आढावा. दक्षता घेण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. वर्ध्यात 5 वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरचं काम पूर्ण. आचार्य भावे उड्डाणपूल लवकरच येणार बर्धेकरांच्या सेवेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ. फळ पिकांसह उन्हाळी पिकांचं अवकाळीमुळे मोठं नुकसान. अहमदाबादमधून 4 दहशतवाद्यांना अटक. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना गुजरात ATSची अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.